विभागाअंतर्गत ऑनलाईन उपक्रमामध्ये मी सर्व विद्यार्थी बालमित्र-मैत्रिणींचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू-भगिनींचं स्वागत करते. माझं नाव रेश्मा रामचंद्र कुळे आणि माझी शाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 1, घाटकोपर, ऐनवड. आज मी तुमच्यासाठी आपल्या इयत्ता 8वी आणि विषय घेऊन आलेली आहे गणित. आज दिनांक 13 ऑगस्ट 2021 आणि वार आहे शुक्रवार. मागच्या तासाला आपण समांतर रेषा कशी काढायची, समांतर रेषेचे गुणधर्म काय, समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता कोणकोणते कोन तयार होतात, त्या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण नवीन पाठाला सुरुवात करतोय. चौथा पाठ, प्रकरण 4 आणि त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा. या पाठातला आज आपण त्रिकोणाचे शिरोलंब हा भाग आपण अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. त्यात काय काय दिले ते आपण बघणार आहोत. आजचा सुविचार आहे, स्वतःला बदला, जग बदलेल. स्वतःला बदला म्हणजेच काय, की आपल्या खूप तक्रारी असतात प्रत्येकाविषयी. म्हणजे कोणतंही कारण असेल, अगदी साध्या स्वच्छतेपासून किंवा घरातल्या एखाद्या छोट्याशा गोष्टींपासून आपण प्रत्येकाजवळ कंप्लेंट करत असतो. परिसरात गेलो तरी प्रत्येक जण एकमेकांविषयी कंप्लेंटच करत असतो. पण जर हे जग बदलायचं असेल तर स्वतःला बदललं पाहिजे. एकट्याने बदलून चालत नाही. प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की मी बदलेल. आणि जेव्हा प्रत्येक जण बदलतील तेव्हा आपोआपच जग बदलेल. एक साधं उदाहरण बघा, मी जेव्हा पालकांजवळ तक्रार करतो की तुम्ही मुलांना फोन उपलब्ध करून देत नाही, त्यांचा अभ्यास होत नाहीये, तुम्ही त्यांना फोन दिला पाहिजे, तेव्हा पालक आमच्याकडे तक्रार करतात. ते काय म्हणतात माहितीये? मॅडम तो ना गेमच खेळतो, मॅडम तो अभ्यास नाही करत, तो काहीतरीच बघत असतो, तो पिक्चरच बघतो, तो असंच करतो, तो तसंच करतो, मग त्याला कसा काय फोन द्यायचा. मग तुम्हाला वाटतंय की आई वडिलांनी तुम्हाला अभ्यासासाठी फोन दिला पाहिजे, तर तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे. म्हणजेच तुम्ही काय केलं पाहिजे, की दिलेल्या मोबाईल वरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कारण आपल्याकडे दीक्षा ऍप आहे, त्याच्यानंतर आपल्या युट्यूबवर हे रोज वेगवेगळ्या विषयांचे पाठ होत असतात. हे जर पुन्हा पुन्हा तुम्ही पाहिले तर तुमचा अभ्यास नक्कीच चांगला होणार आहे. आणि पालकांना हे दिसणार आहे की तुम्ही अभ्यास करताय, मग ते का तक्रार करतील, तर ते तुम्हाला आपोआपच फोन उपलब्ध करून देतील. म्हणजेच स्वतःला बदललं पाहिजे. स्वतः बदललं की समोरची व्यक्तीच काय, तर अख्खा देश, अख्खं जग हे बदलणार आहे. तर आपण आता आपल्या पाठाकडे वळूया. आजचा विषय आपला आहे त्रिकोणाचे शिरोलंब. काय आहे? त्रिकोणाचे शिरोलंब. आता त्रिकोणाचे शिरोलंब म्हणजेच अल्टिट्यूड. शिरोलंब म्हणजे अल्टिट्यूड. तुम्ही आतापर्यंत त्रिकोण म्हणजे काय, तो कसा काढायचा, त्रिकोणाचे लघुकोन, काटकोन, विशाल कोन, तसंच बाजूवरनं पडणारे प्रकार हे सुद्धा अभ्यासलेले आहेत. आज आपण वेगळा अभ्यास करणार आहोत. काहीतरी वेगळ्या रचना आपण शिकणार आहोत. आणि त्यातलंच आपण काय शिकणार आहोत? त्रिकोणाचे शिरोलंब. आता शिरोलंब म्हणजे काय? तर शिरोलंब म्हणजे उंची. शिरोलंब म्हणजे काय? उंची. शिरोलंब म्हणजे उंची. आता तुम्ही जर उभे राहिलात तर तुमची जी पूर्ण उंची आहे ती उंची आपल्याला मोजता येते. घरात एखादं कपाट लावायचं असेल तर त्या कपाटाची उंची आपल्याला मोजता येते. म्हणजे कोणतीही वस्तू घेतली तर त्या वस्तूला उंचीही असतेच. मग आज आपल्याला ही उंची म्हणजे शिरोलंब आपल्याला शिकायचं आहे. आता त्रिकोणाची उंची कशी काढायची, यासाठी आपल्याला एक अगोदर त्रिकोण काढावा लागेल. काय काढावं लागेल? एक अगोदर आपल्याला त्रिकोण. आणि मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलंय की पेन्सिलने जर काढलं तर इथे दिसणार नाही, पण तुम्ही मात्र आकृत्या पेन्सिलनेच काढायच्या आहेत. मी आता पेनाचा वापर करणार आहे, स्केच पेनचा. तर आधी काय करावं लागणार आहे, तर मला अगोदर एक त्रिकोण काढावा लागणार आहे.
बघा हा, कोणत्याही मापाचा मी त्रिकोण काढते. त्रिकोण काढताना, मापाचा त्रिकोण काढताना आपल्याला कंपास पेटीमधील प्रोट्रॅक्टर म्हणजेच हे कोन मापक वापरावं लागतं. पण आता मी कोणत्याही मापाचा काढणार आहे, त्यामुळे मला हे नाही वापरलं तरी चालणार आहे. तर मी पट्टीचा वापर करून एक त्रिकोण काढते. आता मी हा एक रेषाखंड काढला. काय काढला मी? हा एक रेषाखंड काढला आणि मी ह्याला नाव देणार आहे ए आणि सी. मी ह्याला रेषा नाही म्हटलं, रेषाखंड म्हटले. का म्हटलं याला रेषाखंड? कारण हा रेषेचा मर्यादित भाग आहे. हा काय आहे? रेषेचा मर्यादित भाग. रेषा ही दोन्ही बाजूनी वाढत असते, म्हणून आपण दोन्ही बाजूला बाण दाखवतो. पण हा आहे रेषेचा मर्यादित भाग, एक ठराविक भाग, म्हणून ह्याला म्हटलेला आहे रेषाखंड. मी काढला आता रेषाखंड AB आणि मी ह्या AB रेषाखंडाच्या बाहेर एक बिंदू घेतला आणि त्या बिंदूला मी नाव दिलं B. आता B पासून मी C ला जोडणार आहे एका रेषाखंडाने. म्हणजे मी BC जोडला, त्याच्यानंतर मी हा BA जोडला. हा झाला माझा एक त्रिकोण. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? शिरोलंब. शिरोलंब म्हणजे काय? तर शिरोलंब म्हणजे उंची. आता ही उंची कशी काढायची? तर पट्टीच्या साहाय्यानेही काढू शकतो. आता शिरोलंब, लंब याचाच अर्थ की काटकोन येतो तिथे. काटकोनामध्ये छेदणारी रेषा त्याला म्हणतात लंब. म्हणजे आपल्याला आपल्या कंपास पेटीतील जो त्रिकोणी गुन्हे आहे आणि जो काटकोनी गुन्हे आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागेल. कारण ही जे दोन साहित्य आपल्याकडे आहेत, त्रिकोणी गुन्हा आणि हा काटकोनी गुन्हा, याच्यामध्ये एक कोन हा 90 अंशाचा आहेच. त्याच्यामुळे याचा वापर करून आपण काय करणार आहोत? शिरोलंब काढणार आहोत. आता बघा हा त्रिकोण आहे, याच्यात आपल्याला काय काढायचं आहे? शिरोलंब. आता शिरोलंब कसा काढणार? तर लक्षात ठेवायचे की त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहेत? 3. शिरोबिंदू A, शिरोबिंदू B आणि शिरोबिंदू C. म्हणजेच त्रिकोणाला 3 कोपरे आहेत. कोपरे म्हणजेच अँगल. 1, 2 आणि 3. म्हणजे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 कोन, अँगल आणि 3 बाजू असतात. रेख AB, रेख BC आणि रेख AC. ह्या 3 बाजू असतात. म्हणजे या आकृतीवरून आपल्याला त्रिकोणाची व्याख्याही करता येऊ शकते की ज्या बंद आकृतीला 3 शिरोबिंदू, 3 कोन आणि 3 बाजू असतात त्या आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. त्रिकोणाची व्याख्या काय होते? की ज्याला 3 शिरोबिंदू, 3 कोन आणि 3 बाजू असतात त्या बंद आकृतीला आपण म्हणणार आहोत त्रिकोण. चला आता आपण शिरोलंबाकडे जाऊया. आता शिरोलंब म्हणजेच काय? तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून, हा त्रिकोणाचा शिरोबिंदू, शिरोबिंदू 3 आहेत, आपण हा शिरोबिंदू लक्षात घेऊया की त्रिकोणाचा हा जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर हा जर आपण शिरोबिंदू घेतला B, तर त्याची समोरची बाजू कोणती आहे? रेख AC किंवा बाजू AC. जर मी C हा शिरोबिंदू घेतला तर त्याच्या समोरची बाजू आहे रेख AB. जर मी A हा शिरोबिंदू घेतला तर त्याच्या समोरची बाजू आहे रेख BC. म्हणजेच शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकायचा. आणि लंब म्हणजेच काय मी सांगितलं तुम्हाला की जो रेषाखंड आपण काढणार आहोत तो रेषाखंड समोरच्या बाजूला हा 90 अंशामध्ये छेदला पाहिजे. म्हणजेच पायाजवळ काटकोन तयार झाला पाहिजे. आता मी हा त्रिकोणी गुन्हा घेतला. मला B या शिरोबिंदूतून AC या पायावरती लंब टाकायचंय, म्हणून मी AC पाया लक्षात घेतला. आता या AC पायावरती हा त्रिकोणी गुन्हा बरोबर ठेवायचा आहे की ह्या त्रिकोणी गुन्ह्याची ही रेष आणि तुमच्या त्रिकोणाची रेष, खालचा जो पाया आहे त्याची,
ही तंतोतंत जुळली पाहिजे. म्हणून इथून सुरुवात करायची अगदी, की ती बरोबर मागे पुढे असं असं केलं तर हे चुकणार आहे किंवा असं केलं तरी चुकणार आहे. त्यामुळे पायाला ती बरोबर घ्यायची आहे आणि सरकवत सरकवत हा त्रिकोणी गुन्या हा बी शिरोबिंदू पर्यंत न्यायचा. बघा आला का बी शिरोबिंदू पर्यंत? तर आलेला आहे. खालची बाजू बरोबर जुळले का बघायचंय. ह्या त्रिकोणी गुण्यामध्ये बी बिंदू हा बरोबर आलाय का? आलेला आहे. मग आता ही काय करायची आहे? एक रेष काढायची आहे. म्हणजे मी बी बिंदू पासून ए सी या पायावरती लंब टाकला. ह्यालाच मी नाव देणार आहे पी. ह्याला नाव काय देणार आहे? पी. म्हणजेच बी या शिरोबिंदूतून मी ए सी या पायावरती लंब टाकला आणि हा लंब काय झालाय? काटकोन इथे करतो. इथे आपल्याला ही खूण करावी लागेल. म्हणजेच बीपी हा ए सी या पायाचा शिरोलंब आहे. काय आहे? तर बीपी हा ए सी या पायाचा शिरोलंब आहे. आता मी बी या बिंदूपासून शिरोलंब काढला. मग मला अजून शिरोलंब काढता येतील का? सांगा बरं. तर हो, नक्कीच येतील. कारण शिरोबिंदू किती आहेत? 3. म्हणजे प्रत्येक शिरोबिंदूतून समोरच्या पायावर आपल्याला शिरोलंब काढता येणार आहे. म्हणजे आपल्याला किती शिरोलंब काढता येतील? एक तर काढला. मग ए बिंदूपासून बीसी पायावरती एक शिरोलंब काढता येईल आणि सी या बिंदूपासून AB या पायावर सुद्धा एक शिरोलंब आपल्याला काढता येईल. आता त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदूतून आपण लंब काढू शकतो. समजा एखाद्या मला विद्यार्थ्याने विचारलं की मॅडम बघा इथे मी हा काटकोनी गुन्हा घेतला आणि ह्या काटकोनी गुन्ह्याने मी इथे 90 अंश होईल असा मी बीसी या पायावरून एसी पायावरती लंब टाकला. बीसी पायावरून एसी पायावर लंब टाकला. ठीक आहे, लंब टाकला, पण याला शिरोलंब म्हणत नाहीत. याला शिरोलंब म्हणत नाहीत. तर शिरोलंब कशाला म्हणायचं? तर तो कशातनं आला पाहिजे? शिरोबिंदूतूनच आला पाहिजे. कशातून आला पाहिजे? शिरोबिंदूतून आला पाहिजे आणि समोरच्या पायाला तो लंब असला पाहिजे. यालाच आपण शिरोलंब असं म्हणणार आहोत. कुठूनही आपण काढले रेषाखंड काढले, समजा मी इथून एक रेषाखंड काढला, पुन्हा हा एक रेषाखंड इथे काढला, तर याला आपण शिरोलंब म्हणणार नाही. तर शिरोलंब कसा असला पाहिजे? तर शिरोबिंदूतून निघालेला आणि समोरच्या पायाला छेदणारा, 90 अंशामध्ये छेदणारा, त्याला आपण शिरोलंब म्हणणार आहे. आता त्रिकोणाचे वेगवेगळे शिरोलंब आपण काढूया. हा तर आपला एक शिरोलंब झाला. आता आपण त्रिकोणाला 3 शिरोलंब असतात. तर ते कसे काढायचे, काय करायचे आणि ते शिरोलंबांचं निरीक्षण करूया. त्यात आणखी काय अभ्यास आपल्याला करता येईल ते पाहूया. बघा इथे एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. काय प्रश्न दिलेला आहे? की त्रिकोण XYZ हा कोणताही एक त्रिकोण काढा व त्याचे शिरोलंब काढा. कुठलाही एक त्रिकोण काढायला सांगितलेला आहे. तर आपण काय करूया की एक लघुकोन काढूया. लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल. लघुकोन कशाला म्हणतात रे? तर लघुकोन ज्या त्रिकोणाच्या तीनही कोन हे 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात त्याला म्हणतात लघुकोन, अक्यूट अँगल. बघा मी इथे एक आता काय काढलाय? रेषा काढली, रेषाखंड काढला आणि ह्या रेषाखंडाला आपण नाव देऊया X आणि Y. तसंच त्याच्या बाहेर मी आणखीन एक बिंदू घेते आणि तो बिंदू आपण जोडूया. त्याला नाव देऊया Z. X, Y आणि Z. हा आहे आपला लघुकोन त्रिकोण म्हणजेच ॲक्यूट अँगल. आता याला आपण शिरोलंब काढूया. शिरोलंब म्हणजे काय?
तर शिरोबिंदूपासून समोरच्या पायावर काढलेला लंब. तर आपण अगोदर एक्स हा घेऊया आणि एक्स पासून आपण ZY, कारण या शिरोबिंदूची समोरची बाजू ही ZY आहे. मग याच्यावरती आपण काय करूया, लंब काढूया. कसा काढायचा लंब, तर जो पाया घेतलेला आहे त्या पायावरती आपला हा त्रिकोणी गुण्या किंवा आपला हा काटकोणी गुण्या घ्यायचा आहे. मला एक्स या पायावर लंब काढायचा आहे, म्हणून मी हा त्रिकोणी गुण्या त्या पायावर बरोबर ठेवला, तंतोतंत जुळणारा ठेवला आणि हळूहळू तो सरकवत मी कुठे घेऊन जाणार आहे, तर एक्स या बिंदूपर्यंत घेऊन जाणार आहे. थांबा. इथे हा 90 अँगलचा कोन झाला, राईट अँगल तयार झाला, त्याच्यामुळे आपल्याला करता येत नाहीये. तर आपण वेगळा एक त्रिकोण काढूया की जो लघुकोन असेल. रेषाखंड काढला, त्याला नाव देऊया एक्स आणि वाय. आणि दुसरा एक काढूया, प्रोटेक्टर वापरून काढते. लघुकोन म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, की 90 अंशापेक्षा कमी मापाचा. प्रोटेक्टर ठेवताना सुद्धा त्याची ही जी रेषा आहे ती बरोबर पायावरती नीट ठेवायची आहे आणि त्याचा बिंदू हा रेषाखंडावर व्यवस्थित ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर 90 अंशापेक्षा कमी, बघा इथे 10, 10, 20, 30, 40, 50, 90 पर्यंत आहेत. 90 वर जर मी घेतला तर तो काय होईल, आपला काटकोन तयार होईल. आपल्याला लघुकोन काढायचा आहे म्हणजे 90 पेक्षा कमी काढायचंय. मी घेतला हा 60. इथे तुम्ही जर पाहिलं, तुम्हाला दिसलं तर बघा 60 अंश दिसतात आहे. तिथे मी बिंदू काढला आणि तो बिंदू मी जोडणार आहे. तो जोडल्यानंतर इथून पण आपण एक, आता हा किती अंशाचा काढूया आपण, एक 60 काढला, दुसरा आपण 80 चा काढूया. आता इथे मोजताना बघा मी कुठल्या साईडला घेतलेला आहे, उजव्या हाताला. तर उजव्या हाताकडून आपल्याला मोजायचं आहे, कोण आतल्या बाजूने आपण मोजणार आहोत. 70, 80. सॉरी, हा बरोबर आहे, 80. लेफ्ट साइडने घे, लेफ्ट साइड घ्यावं लागेल. सॉरी हा, माझ्या ह्याच्यात मोजण्यात चुकलं, कारण आपण हा कोण काढणार आहोत आणि इथलं माप आपण मोजणार आहोत. या कोणाचं हे माप मोजणार आहोत, म्हणून मला कुठून घ्यावं लागणार आहे, डाव्या बाजूकडून घ्यावं लागणार आहे. बघा मी उजव्या हाताच्या बिंदूवरती प्रोटेक्टर ठेवलंय आणि इथे मी काय केलं, 80 पर्यंत आणलेलं आहे. आता ही रेषा नीट लक्ष ठेवा, कसा गोंधळ होतो बघायचा आहे. कोण कुठल्या बाजूने मोजतात हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. कुठून मोजला मी आता, डाव्या हाताकडून, कारण मला हा आतली बाजू हा कोण आहे म्हणून इथून हे मी किती वर घेतलं, 80 वरती घेतलं. आता हा रेषाखंड आपण काढूया. रेषा काढली मी मोठी. आता इथे ही कमी पडते, म्हणून ही रेषा आपण काय करायची आहे, जोडायची आहे. हा कोण आपण किती ह्याचा काढला, 80. हा काढला 60. 80 आणि 60 140 आणि हा राहिलेला कोण
हा 40 अंशाचा, कारण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आता हा झाला माझा लघुकोन त्रिकोण म्हणजेच ॲक्यूट अँगल. आता याचे आपल्याला शिरोलंब काढायचे आहे. तर आपण x पासून घेऊया. तर x या शिरोबिंदूतून आपण ZY या बिंदूचं नाव दिलं Z. ZY या पायावरती लंब टाकूया. मग ज्या पायावर लंब टाकायचा त्या पायावरती आपला काय करायचं आहे, त्रिकोणी गुण्या ठेवायचा आहे. आणि हा त्रिकोणी गुण्या ठेवल्यानंतर कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला, तर त्या बिंदूपर्यंत जायचं आहे. बघा इथे हा ठेवला बरोबर, आणि हाच सरकवत सरकवत आपल्याला पुढे 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 घेऊन जायचं आहे. आलो आपण इथपर्यंत. बघा पायावर बरोबर ठेवलेला आहे आणि इथे सुद्धा ह्या बिंदूला आपण बरोबर आपलं त्रिकोणी गुण्या टच केलेला आहे. आणि मग हा शिरोलंब काढायचा. आता x या शिरोबिंदूतून मी YZ या पायावरती शिरोलंब काढला. आता ह्याला आपण नाव देऊया R. काय नाव दिलं ह्याला आपण? R हे नाव दिलं. XR हा पाया ZY चा शिरोलंब आहे. आता एक शिरोलंब काढला. आता दुसरा काढूया. XY या पायावरती काढूया. मग XY हा जर आपण पाया घेतला तर त्याच्या समोरचा बिंदू कोणता आहे? Z. कोणता आहे त्याच्या समोरचा बिंदू? Z. म्हणजे Z या बिंदूपासून शिरोलंब त्याच्या समोरच्या बाजूवर म्हणजेच XY वर टाकायचा आहे. पुन्हा आपण प्रोट्रॅक्टर आपलं त्रिकोणी गुण्या घ्यायचा आहे. हा त्रिकोणी गुण्या दिलेल्या पायावरती बरोबर ठेवा. कोणत्याही बाजूने सरकवत नेला तरी चालणार आहे. आता इथे आपण काटकोणी गुण्या घेऊया, कारण तो जरा उंच आहे म्हणून मोठा. तर हा काटकोणी गुण्या मी घेतला. आता इथे काय केलं, XY या पायावरती तो बरोबर ठेवला आणि सरकवत सरकवत तो Z या बिंदूपर्यंत न्यायचा आहे. कुठपर्यंत न्यायचा आहे? Z या बिंदूपर्यंत आपल्याला तो न्यायचा आहे. आणि इथे पण तंतोतंत जुळलेला आहे. वरती बिंदूलाही तो जुळलेला आहे. आणि मग आपण Y पासून Z बिंदूपासून XY या पायावर आपण हा लंब टाकूया. हा झाला आपला लंब. म्हणजे X या शिरोबिंदूपासून आपण XY या पायावरती हा लंब टाकला. X या शिरोबिंदूतून लंब टाकला, Y या शिरोबिंदूतून लंब टाकला आणि आता Z या बिंदूतून लंब टाकला. आता आपल्याला Y या बिंदूतून लंब टाकायचा आहे. Y या बिंदूतून कोणत्या पायावरती लंब येणार आहे? तर XZ. पुन्हा आपण प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्रिकोणी गुण्या घ्यायचा आहे किंवा काटकोणी गुण्या घ्यायचा आहे. ज्या पायावर आपण काढणार आहोत त्या पायावरती तो बरोबर ठेवायचा आहे आणि सरकवत सरकवत तो आपल्याला या बिंदूपर्यंत आणायचा आहे. मग हळूहळू सरकवत आपण हा त्या बिंदूपर्यंत आणूया. बघा या बिंदूपर्यंत आणला. दिसतंय? खालच्या पायालाही मी तो तंतोतंत बरोबर जुळवून घेतलाय का नीट बघितलं? नसेल तर पुन्हा तो सारखा करून घ्यायचा आणि त्या बिंदूपर्यंत आणायचा. आता मी हा इथे तिसरा शिरोलंब काढला. या शिरोलंबाला मी नाव देणार आहे P, याला नाव देणार आहे Q आणि याला नाव देणार आहे R. म्हणजेच याच्यावरून बघा रेख ZP. कोणता? रेख ZP. ZP हा XY या पायावर लंब आहे. कशावरती लंब आहे? XY या पायावरती हा लंब आहे. हे लंबचं चिन्ह आहे. ZP. रेख ZP
लंब कशावर काढला? रेख XY वरती. हा झाला आपला पहिला लंब. त्याच्यानंतर दुसरा शिरोलंब आपण X या बिंदूतून काढला. कोणता आहे? तर XR. रेख XR कशावरती लंब काढला मी? XR हा पाया ZY किंवा YZ कसंही म्हटलं तरी चालणार आहे. रेख ZY. त्याच्यानंतर तिसरा शिरोलंब काढला. कोणत्या बिंदूतून काढला? Y या बिंदूतून काढला. त्याचं नाव काय आहे? YQ. रेख YQ लंब कशाला काढलेला आहे? XZ या पायावरती काढलेला आहे. म्हणजे कोणताही आपण त्रिकोण घेतला तर त्या त्रिकोणाला 3 शिरोलंब काढता येतात. आता ह्या शिरोलंबांचं निरीक्षण करा. काय दिसतंय सांगा बरं? तर हे जे तिन्ही शिरोलंब आहेत ते शिरोलंब इथे आपल्याला एकाच बिंदूत छेदताना दिसतात. एकाच बिंदूमध्ये छेदताना दिसतात. आणि हा जो छेदन बिंदू आहे त्याला नेहमी O हे नाव देतात. O हे नाव देतात. हा जो बिंदू आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑर्थोसेंटर. काय म्हणतात? ऑर्थोसेंटर. त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब हे एकसंपाती आहेत. एकसंपाती म्हणजेच काय? तर त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू हे एकाच बिंदूमध्ये छेदतात. एकाच बिंदूमध्ये छेदतात म्हणून त्याला काय म्हणतात? एकसंपाती म्हणतात. आणि हा जो छेदन बिंदू आहे त्या बिंदूला शिरोबिंदू संपात काय म्हणतात? शिरोबिंदू संपात किंवा लंब संपात असंही म्हणतात. किंवा लंब संपात असंही म्हणतात. बघा, त्रिकोणाचे तीनही शिरोलंब हे एकसंपाती आहेत. एकसंपाती म्हणजेच एका बिंदूत छेदतात. ह्या छेदन बिंदूला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑर्थोसेंटर. आणि त्यालाच आपण म्हणतो शिरोबिंदू संपात किंवा लंब संपात. पुन्हा एकदा ऐका, त्रिकोणाचे तीनही शिरोलंब ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला म्हणतात शिरोबिंदू संपात किंवा लंब संपात. आणि यालाच म्हणतात काय? की ऑर्थोसेंटर. आणि हा एकसंपाती आहे. त्रिकोणाचे शिरोलंब कसे आहेत सांगा? एकसंपात. एकसंपात म्हणजेच एका बिंदूत छेदणारे आहेत. एकसंपातलाच म्हणतात कॉन्करंट. एकसंपातलाच म्हणतात काय? कॉन्करंट. आणि लंब संपात किंवा ज्याला आपण लंब संपात बिंदू किंवा शिरोबिंदू संपात म्हणतो त्याला म्हणतात ऑर्थोसेंटर. आता हा आपण काढले लघु कोनावरती शिरोलंब काढले. आता हे जे शिरोलंब आहेत ते त्रिकोणामध्ये, कारण त्रिकोणाचे प्रकार वेगवेगळे आहेत, तर प्रत्येक त्रिकोणामध्ये हा लंब संपात बिंदू, शिरोबिंदू संपात बिंदू हा वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो. तर हा आता लघुकोन त्रिकोण आहे. ह्या लघुकोन त्रिकोणामध्ये, ह्या अॅक्यूट अँगल त्रिकोणामध्ये काय आहे की हा लंब संपात बिंदू, हा शिरोबिंदू संपात बिंदू हा काय आहे? तर त्रिकोणाच्या म्हणजे भागामध्ये आहे, अंतर्भागात आहे. त्रिकोणाच्या आतल्या भागात आहे. कशाचा शिरोबिंदू? कोणत्या त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा आतल्या भागात असतो? तर लघुकोन त्रिकोणाचा शिरोबिंदू हा नेहमी त्रिकोणाच्या आतल्या भागात असतो. तर तुम्ही वेगवेगळ्या लघुकोनाच्या अॅक्यूट अँगलच्या आकृत्या काढा आणि त्याचे शिरोलंब अभ्यासा. आता आपण एक वेगळा त्रिकोण घेऊया. त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचं स्थान हे त्रिकोणानुसार वेगवेगळ्या ठिकाणी असतं. तर एक आपण काटकोन त्रिकोण काढूया आणि त्याचे शिरोलंब आपण बघूया. प्रथम मी एक रेषाखंड काढते. हा रेषाखंड काढला. आता ह्या रेषाखंडाला आपण नाव देऊया BC. काय नाव देऊया? रेषाखंड BC.
आता कोणता काढायचा आहे आपल्याला? काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल. राईट अँगलचं माप किती असतं? 90 अंश, 90 डिग्री असतं. प्रोट्रॅक्टरचा वापर करूया आणि प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण 90 डिग्रीचा अँगल काढून घेऊया. आता या प्रोट्रॅक्टरचा हा बिंदू मी बी या बिंदूवर ठेवणार आहे आणि प्रोट्रॅक्टरची जी काळी रेषा आहे ती जो आपण पाया काढलेला आहे, बीसी हा रेषाखंड काढलेला आहे, त्या रेषाखंडावर तंतोतंत जुळेल अशी ठेवायची. आणि बी या बिंदूवरती मी हे मधलं सेंटर हा जो बिंदू आहे प्रोट्रॅक्टरचा तो ठेवला आणि जिथे मला 90 अंश दिसते, मला बी वरती कोण काढायचा आहे, म्हणजे डाव्या हाताला माझा कोण आहे, तर मी मोजणार आहे कुठून? उजव्या हाताकडून. कुठून मोजणार आहे? उजव्या हाताकडून. जर आपण इकडून उलट्या बाजूने मोजलं तर आपला अँगल बरोबर येणार नाही. तर आता मला 90 डिग्री काढायचंय, तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. जिथे मला 90 दिसतात तिथे बिंदू काढून घ्यायचा आणि तो बिंदू काढल्यानंतर तो बिंदू बी या बिंदूला जोडायचा आहे. आता या बिंदूला मी नाव देणार आहे ए. काय नाव दिलं याला? ए. आता ए पासून AC ही रेषाखंड आपण जोडूया. हा रेषाखंड जोडला. आता कोणता झाला त्रिकोण तयार? तर हा झाला काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल. आता या राईट अँगलचा लंब संपात बिंदू ऑर्थोसेंटर कुठे आहे ते आपल्याला काढायचं आहे. ते कधी समजेल आपल्याला ह्याचा ऑर्थोसेंटर कुठे आहे? तर आपण याचे शिरोलंब काढू तेव्हाच आपल्याला की याचा ऑर्थोसेंटर कुठे आहे, याचा लंब संपात बिंदू कुठे आहे ते कळणार आहे. चला तर मग आपण काढूया. शिरोलंब हे तिन्ही शिरोबिंदूतून काढायचे असतात आणि समोरच्या बाजूवरती समजा मी घेतला बिंदू ए. कोणता बिंदू घेतला? ए. मला ए या बिंदूपासून BC त्याच्या समोरची बाजू आहे ती समोरच, म्हणून BC या पायावरती मला काय काढायचं आहे? तर लंब काढायचा आहे. काय काढायचं आहे? लंब. कुठल्या पायावरती आपण काढणार आहोत? तर BC. मग BC पायावर काढताना त्याच्या समोरचा बिंदू कोणता? ए. मग मी त्रिकोणी गुण्या किंवा काटकोणी गुण्याचा वापर करणार आहे. तर आता मी इथे हा काटकोणी गुण्या घेतलाय. काय करायचंय? BC पायावरती काढायचंय म्हणून तो BC वरती सरळ ठेवायचा आहे. बरोबर पायाला तंतोतंत जुळणारा ठेवायचा आणि ए या बिंदूपासून काढायचा आहे म्हणून मी माझा हा काटकोणी गुण्या बी पर्यंत हळूहळू सरकवत नेणार आहे. बघा आता माझा इथे संपला. काय झालं की हा काटकोणी गुण्या माझा ए बिंदू पर्यंत आला. मी आता ए बिंदू पासून BC या बाजूवरती लंब टाकणार आहे, पण AB ही बाजू आपली आधीच तयार आहे. म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये एका बिंदूपासून निघालेला शिरोलंब हा त्याची एक बाजूच असतो. बघा मी हा शिरोलंब इथे काढला. काय झालं? तो त्रिकोणाची बाजूच आहे. म्हणजे AB हा शिरोलंब आहे. कुठल्या पायावरती? तर BC या पायावरती तो आहे. ही जर रेषा आपण पुढे वाढवली तर आपल्याला कळेल की AB हा त्याचा काय आहे? शिरोलंब आहे. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू ही त्याची शिरोलंब असते. हे आपल्याला या आकृतीवरून आता दिसत येईल. आता आपण बी या बिंदूतून शिरोलंब काढूया. बी या बिंदूतून काढायचंय म्हणजे पाया कोणता घेणार आपण? AC. कोणता पाया घेणार आहोत? AC हा पाया घेणार आहोत. मग पुन्हा प्रोट्रॅक्टर घ्या हातामध्ये. हे प्रोट्रॅक्टर मला AC वरती काढायचं आहे म्हणून मी काय करणार सांगा? ह्या AC या पायावरती हे प्रोट्रॅक्टर ठेवणार आहे आणि बी बिंदू पर्यंत मला ते न्यायचं आहे. हा काटकोणी गुण्या मी हळू सरकवत हा पुढे घेऊन गेले. कारण मला कुठपर्यंत न्यायचा आहे तो? तर B या बिंदूपर्यंत न्यायचा आहे. बघा आलं इथे की माझा पाया तोच राहिला AC आणि बिंदू हा इथे मला मिळाला. तर मी B या बिंदूपासून पाया AC वरती
लंब काढला. काय केलं? पाया AC वरती लंब काढला. याला मी नाव देणार आहे D. काय नाव दिलं ह्याला मी? D हे नाव दिलं. पहिला शिरोबिंदू कुठे मिळाला आपल्याला? काटकोन करणाऱ्या बाजूवरती. AB हा एक शिरोलंब मिळाला आणि BD हा दुसरा शिरोलंब मिळाला. आता मला तिसरा शिरोलंब C या बिंदूपासून काढायचा आहे. कुठून काढायचा आहे? C या बिंदूपासून काढायचा आहे. तर मी कशावर काढणार C या बिंदूपासून? तर AB या पायावरती. पुन्हा घेतला आपण हा काटकोनी गुन्या. ठेवूया. कशावरती ठेवूया? तर AB वरती ठेवूया. कारण AB या पायावर काढायचा आहे आणि C या बिंदूतून काढायचा आहे. तर मी पुन्हा तो सरकवत पुढे आणणार आहे. त्याचा पाया आता इथे मला कमी पडते, तर मी इथे पुढे रेषाखंड वाढवू शकते. तुम्हाला समजण्यासाठी मी हा रेषाखंड पुन्हा इथे पुढे वाढवला. सरकवत मी हा काटकोनी गुन्या पुढे आणला. C बिंदूपर्यंत आणला. दिसलं तुम्हाला? बघा, C या बिंदूवरती आहे आणि AB या पायावरती आहे. AB या पायावरती आहे आणि C या बिंदूपासून आहे. म्हणजेच हा शिरोलंब सुद्धा कुठे आला? तर काटकोन करणाऱ्या बाजूवरती. मी 3 शिरोलंब काढले. बघा, AB रेख AB हा एक शिरोलंब काढला. कुठल्या पायावरती काढला AB? रेख BC या पायावरती काढला. AB हा शिरोलंब मी BC या पायावर काढला. आता BD हा शिरोलंब, रेख BD हा शिरोलंब मी कुठे काढला? रेख AC वरती काढला. त्याच्यानंतर C या बिंदूतनं मी शिरोलंब काढला. त्याचं नाव आपोआप आपल्याला इथे मिळालेलं आहे. रेख CB किंवा रेख BC. कुठल्या पायावरती लंब काढला? तर रेख AB वरती लंब काढला. मग याचं जर आपण निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं? की काटकोन त्रिकोणामध्ये, राईट ट्रायंगल मध्ये काय होतात? जे दोन शिरोलंब आहेत ते काटकोन करणाऱ्या दोन बाजूंवरतीच आहेत. आणि हे तिन्ही शिरोलंब, हा शिरोलंब 1, शिरोलंब 2 आणि शिरोलंब 3 हे काय होतात? की ते B बिंदूमध्ये छेदतात आहे. इथे हा छेदनबिंदू आपल्याला मिळालेलाच आहे. म्हणून याला O हे नाव द्यायची गरज नाही, कारण इथे हा आपल्याला तयार मिळालेला आहे, नवीन बिंदू मिळालेला नाही. तर काटकोन त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब B या बिंदूमध्ये छेदतात. यावरून आपल्याला काय म्हणता येईल सांगा? तर काटकोन त्रिकोणाचा, राईट ट्रायंगलचा लंब संपात बिंदू म्हणजे तिन्ही लंब ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला आपण लंब संपात बिंदू किंवा शिरोबिंदू संपात असं म्हणतो. आणि ते आपल्याला कुठे मिळतात? तर काटकोन करणाऱ्या बाजूंवरतीच. कुठे मिळतात? तर काटकोन करणारा हा जो शिरोबिंदू आहे ह्या B मध्ये आपल्याला काटकोन झालेला आहे. बघा, AB आणि BC इथे हा काय झालेला आहे? काटकोन झालेला आहे. म्हणजेच काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवरती आपल्याला त्याचा लंब संपात बिंदू मिळतो. पहिला आपण पाहिलं समभुज लघुकोन त्रिकोण, अक्यूट अँगल, त्याचा लंब संपात बिंदू आपल्याला कुठे मिळाला? तर त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये मिळाला. कुठे मिळाला? त्रिकोणाच्या आतल्या भागात मिळाला. आणि आता काटकोन त्रिकोणामध्ये तो कुठे मिळाला आपल्याला? तर काटकोन करणाऱ्या बिंदूवरती. आणि त्याच्या ज्या दोन काटकोन करणाऱ्या बाजू आहेत याच या काटकोन त्रिकोणाचे शिरोलंब आहेत. लक्षात आले सगळ्यांच्या? प्रॅक्टिस केली, 2-4 आकृत्या काढल्यात की तुमच्या लक्षात येणार आहे. तर पुढचं आपण पाहणार आहोत विशाल कोन त्रिकोण. आता विशाल कोन त्रिकोणामध्ये कुठे असतो लंब संपात बिंदू? तो आपल्याला बघायचा आहे. विशाल कोन कशाला म्हणतात? ऍक्टिस ट्रायंगल कशाला म्हणणार आहोत? विशाल कोन त्रिकोण. तर ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं त्याला आपण विशाल कोन असं म्हणतात.
आणि ज्या त्रिकोणाचा एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असतो त्या त्रिकोणाला विशाल कोन असं म्हणतात. आता इथे मी एक रेषाखंड काढून घेतला. ह्या रेषाखंडाला आपण नाव देऊया QR असं नाव देऊया. काय नाव देऊया? QR. आता आपल्याला विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे, म्हणजे हा कोन आपल्याला विशाल काढायचा आहे. Q हा कोन विशाल काढायचा आहे. मी प्रोट्रॅक्टर बरोबर ठेवलं. विशाल कोन म्हणजेच 90 अंशापेक्षा जास्त. तर मी इथे हा 110 अंशाचा कोन काढते. इथून मोजत गेलो बघा, इथून असं मोजत 10, 20, 30, 40 इथपर्यंत आपण मोजत गेलो तर 110 जिथे दिसतात तिथे मी काढलेला आहे बिंदू. मग हा बिंदू काय करायचा, आपण जोडायचा आहे. हा बिंदू आपण जोडूया. जोडला आणि ह्या बिंदूला मी नाव देणार आहे P. काय नाव देणार आहे? P. आणि मग PR हा सुद्धा आपण जोडून घेऊया. हा झाला माझा विशाल कोन त्रिकोण. ज्या त्रिकोणाचा एक कोन हा विशाल असतो म्हणजे मोठा असतो, 90 अंशापेक्षा जास्त असतो, त्याला काय म्हटलेलं आहे? विशाल कोन त्रिकोण. आता ह्या त्रिकोणाचा लंबसंपात कुठे आहे ते आपण बघूया. लंबसंपात कसा काढायचा आहे? त्रिकोणाचा शिरोलंब कसा काढायचा आहे? तर कुठल्याही बिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर लंब टाकायचा. आता आपण आधी घेऊया P हा बिंदू घेऊया. P या बिंदूपासून आपण QR या बाजूवरती लंब टाकूया. प्रत्येक वेळेला आपल्याला काय करायचं आहे? त्रिकोणी गुण्या किंवा काटकोनी गुण्याचा वापर करायचा आहे. बघा, मी आता हा काटकोनी गुण्या ठेवला आणि हा मी सरकवत सरकवत ह्या पायावरती नेला. माझं इथे ही रेख बाजू संपली. त्रिकोणाची ही बाजू इथे संपली आणि बिंदूही मिळालेला नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं? ही रेषा पुढे वाढवत न्यायची. ही रेषा काय करायची? पुढे आपण वाढवायची आहे. ती आपण तुटक रेषेने वाढवूया. वाढवल्यानंतर मी हा काटकोनी गुण्या पुढे पुढे सरकवत घेऊन जाणार आहे. कुठपर्यंत घेऊन जाणार आहे? तर P या बिंदूपर्यंत घेऊन जाणार आहे. बघा, P या बिंदूवरती माझं काटकोनी गुण्याची एक बाजू आली आणि दुसरी बाजू माझी QR या पायावरती आली. तिथे आपण काय करायचं आहे? रेषाखंड काढायचा आहे. म्हणजेच P या बिंदूपासून मी QR इथे हा काय काढला? लंब काढला. काय केला? हा लंब काढला. आता एक लंब माझा काढून झाला. त्याला आपण नाव नंतर देऊया. फक्त हा लंब लक्षात घ्या. आता कुठून काढला मी हा? P या बिंदूतून काढला. आता आपण Q या बिंदूतून PR या पायावरती लंब काढूया. ज्या पायावर काढायचा लंब तिथे आपण काय ठेवणार आहोत? त्रिकोणी गुण्या किंवा काटकोनी गुण्या ठेवणार आहोत. तंतोतंत जुळतोय का ते नीट बघायचं आणि हळूहळू सरकवत पुढे न्यायचं आपला बिंदू येईपर्यंत. मला Q या बिंदूतून काढायचा आहे म्हणून मी काय केलं? हा सरकवत नेला आणि मी इथे हा एक लंब काढला. आता पुढे अजून पुढे मला वाढवायचं आहे. तुम्हाला समजावून सांगायचंय म्हणून मी तुटक रेषेने पुढे काढून ठेवते. बरोबर? हा एक माझा झाला. हा पण इथे एक आपण हा शिरोलंब काढलेला आहे. तो शिरोलंब सुद्धा आपण वाढवत पुढे नेऊया. हे झाले 2. आता कुठल्या बिंदूपासून काढायचा राहिला? Q या बिंदूपासून PR इथे आपल्याला एक शिरोलंब काढायचा म्हणजे PQ या बाजूवरती आपल्याला काढायचं आहे. पुन्हा आपण घेणार आहोत. या बाजूवरती आपण काढणार आहोत. तर बरोबर ठेवायचं आहे आणि सरकवत सरकवत आपल्याला पुढे 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 घेऊन यायचं आहे. कुठपर्यंत घेऊन येणार आपण? तर जोपर्यंत आपल्याला बिंदू मिळत नाही
तोपर्यंत आपण पुढे सरकवत घेऊन येणार आहोत. तर Q या बिंदूपासून आपण काढणार आहोत, पण त्रिकोणाची ही बाजू आपल्याला कमी पडते, म्हणून आपण ही बाजू काय करूया, वाढवूया. ही बाजू इथे मी वाढवली. आता या बाजूवरती हा पाया PQ हा पाया आणि R हा बिंदू, ह्या बिंदूपासून या पायावरती मी लंब टाकणार आहे. मग काय केलं, ह्या पायावरती मी ठेवला त्रिकोणी गुण्या आणि हळूहळू तो सरकवत मला R या बिंदूपर्यंत आणायचंय, कारण R या शिरोबिंदूतून आपल्याला काढायचा आहे. बघा दिसतंय तुम्हाला, मी R वरती बरोबर ठेवला आणि R वरून मी PQ या पायावरती लंब काढणार आहे. त्याच्यासाठी मला हे काटकोनी गुण्या थोडा सरकवावा लागला. बघा, आता जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की PQ या पायावरती R या शिरोबिंदूतून आपण काय केला, हा लंब टाकलेला आहे. थोडासा हा लंब आपला बिघडलेला आहे. एक मिनिट. हा थोडा सरकवत पुढे यायला हवाय, म्हणजे हे आपल्याला इथे 3 बिंदूतून एका बिंदूत छेदताना आपल्याला दिसतील. बघा, P पासून काढलेला हा लंब या बिंदूपासून, P या बिंदूपासून RQ वर काढलेला हा शिरोलंब आणि Q या बिंदूपासून काढलेला हा शिरोलंब, म्हणजे हा एक शिरोलंब, हा आपला दुसरा शिरोलंब आणि हा तिसरा शिरोलंब. हे तीनही शिरोलंब इथे एका बिंदूमध्ये छेदलेले आहेत. आता हा संपात बिंदू, हा शिरोबिंदू संपात आहे, एक संपात आहे, पण हा कुठे आला, कारण आपला त्रिकोण, आपला ट्रायंगल तर इथे राहिला. मग ह्या ट्रायंगलच्या बाहेर कुठे आला हा शिरोलंब, संपात बिंदू आपला कुठे आला, तर त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला आला. विशाल कोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाहेरील बाजूस असतो. याची आकृती आपण पुन्हा पुढच्या तासाला घेणार आहोत. काटकोन त्रिकोणामध्ये लंब संपात बिंदूचं स्थान कुठे आहे, तर काटकोन जिथे होतो, ज्या बिंदूवरती काटकोन होतो तिथे असतो आणि त्याचे 2 शिरोलंब हे काटकोन करणाऱ्या बाजूंवरतीच आहेत. त्याच्यानंतर लघुकोन त्रिकोणामध्ये अॅक्यूट अँगल मध्ये लंब संपात बिंदू, शिरोबिंदू संपात बिंदू हा त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये आहे. काटकोन त्रिकोणामध्ये तो काटकोन करणाऱ्या बिंदू जवळ आहे. काटकोन करणाऱ्या ज्या 2 बाजू आहेत त्याच त्याचे शिरोलंब आहेत. आणि विशाल कोन त्रिकोणामध्ये त्यांचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाहेर असतो. तुम्ही फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर शिरोलंब हा नेहमी शिरोबिंदूतून काढतात आणि समोरच्या पायावरती काढतात आणि तो काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणी गुण्या किंवा काटकोनी गुण्याचा वापर करावा लागतो. तर आज आपण हे 3 भाग इथे घेतलेले आहेत. पुन्हा त्याचे रिव्हिजन आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. तर आज तुम्हाला काय काय समजलं ते आपण बघूया कुठपर्यंत काही समजलंय तेवढं घेऊया आपण. वाचा, काय आहे, त्रिकोणाची उंची म्हणजेच त्रिकोणाचा टिंबटिंब होय. येईल कोणाला सांगायला? मी सांगू गायत्री? सांग. त्रिकोणाची उंची म्हणजेच त्रिकोणाचा शिरोलंब होय. बरोबर, त्रिकोणाची उंची म्हणजेच त्रिकोणाचा शिरोलंब होय.
आता सांगा. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून एकूण टिंबटिंब शिरोलंब काढता येतात. कोणाला येईल? टीचर, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून एकूण 3 शिरोलंब काढता येतात. अगदी बरोबर, 3 शिरोलंब काढता येतात. त्रिकोणाचे 3ही शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात. त्या संपात बिंदूला त्रिकोणाचा टिंबटिंब किंवा टिंबटिंब असे म्हणतात. सांगा. त्रिकोणाचे 3ही शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात. त्या संपात बिंदूला काय म्हणतात? त्रिकोणाचा टीचर, एक संपात किंवा लंब संपात. बरोबर आहे. एक संपात म्हणजे एका बिंदूत छेदतात, पण त्याला शिरोबिंदू संपात किंवा लंब संपात काय म्हणतात? शिरोबिंदू संपात किंवा लंब संपात असे म्हणतात. लंब संपात बिंदू टिंबटिंब या अक्षराने दाखवतात. सांगा. मी सांगू गायत्री. सांग. ओ या बिंदू लंब संपात बिंदू ओ या अक्षराने दाखवतात. ओ या अक्षराने दाखवतात कारण त्याला म्हणतात आर्थो सेंटर आणि त्याच्या नावावरून तो ओ या अक्षराने दाखवला जातो. आता लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो. कुठे असतो? लघुकोन त्रिकोण ज्याचे तिन्ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात अशा त्रिकोणाचा लंब संपात बिंदू कुठे असतो? त्रिकोणाच्या आत असतो. बरोबर, त्रिकोणाच्या आतल्या भागात म्हणजेच अंतर्भागात. कुठे असतो? अंतर्भागात. अंतर्भागात असतो. आता शेवटचा प्रश्न आहे. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू टिंबटिंब करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो, तर विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो. बघा, काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू कुठे असतो? टिंबटिंब करणाऱ्या शिरोबिंदूवर. म्हणजे कुठे? बघा, हा आहे काटकोन त्रिकोण. त्याचा लंब संपात बिंदू कुठे आहे? काटकोन करणाऱ्या बिंदूवर. कुठे आहे? काटकोन करणाऱ्या बिंदूवर. काटकोन करणाऱ्या बिंदूवर शिरोबिंदूवर असतो. तर विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू कुठे असतो? विशालकोन करणाऱ्या विशालकोन त्रिकोणाचा कुठे असतो? आठवा. टीचर, विशालकोन करणाऱ्या बिंदूवर नाही, त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो. कारण आपला हा विशालकोन त्रिकोण आपण काढला होता. हा त्रिकोण इथे राहिला, पण त्याचा लंब संपात बिंदू कुठे आला? त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये, बाहेरच्या भागामध्ये आला. म्हणजेच विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. कुठे असतो? त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो. समजले तुम्हाला बाळांनो? समजले का? हा आहे आपला गृहपाठ आजचा की त्रिकोण LMP हा लघुकोन त्रिकोण काढा, त्याचे तिन्ही शिरोलंब काढा व त्याचा संपात बिंदू कोठे आहे हे अभ्यासा. त्रिकोण ABC दुसरा प्रश्न आहे. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण काढा, त्याचे तिन्ही शिरोलंब काढा, त्याचा संपात बिंदू कोठे आहे हे अभ्यासा. तिसरा प्रश्न आहे. त्रिकोण PQR हा विशालकोन त्रिकोण काढा, त्याचे तिन्ही शिरोलंब काढा व त्याचा संपात बिंदू कोठे आहे हे अभ्यासा. तर तुम्ही आज आपला तास संपल्यानंतर तुम्ही हा गृहपाठ लगेच करायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं काढायचे आहेत आपल्याला, संपात बिंदू कसा काढायचा आहे, शिरोलंब कसा काढायचा आहे, तर हे तुमच्या लक्षात येईल. तर आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या तासाला पुन्हा आपण याची उजळणी घेऊया. कारण
हे जास्तीत जास्त आपल्या नीट लक्षात यायला हवं, कारण यावर आधारित आपल्याला 9वी 10वीत खूप रचना, खूप प्रमेय शिकायची आहेत. त्यामुळे आत्ताच तुमचा पाया, आत्ताच हा भाग चांगला व्हायला हवा, म्हणून आपण पुन्हा त्याची उजळणी घेणार आहोत. चला, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.